आज आपण पाहतोय तुरीची डाळ सोप्या पद्धतीत कशी बनवायची। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। इथे बारीक चिरलेला कांदा घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं, मोहरी फोडणीसाठी, टोमॅटो, कढीपत्ता आणि इथे बारीक चिरलेला लसूण, हळद, बारीक चिरलेला लसूण, मीठ आणि ही तुरीची डाळ आपण उकडून घेतली आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया डाळ बनवायला। इथे आपण एका पातेल्यामध्ये साधारणतः छोटे 2 चमचे तेल घेतलंय। आता हे चांगलं गरम झालं की यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ। तेल गरम झालंय, आता ह्याच्यामध्ये आपण एक एक करून सर्व फोडणीचं साहित्य टाकून घेऊया। मोहरी आता तडतडायला लागली आहे, तर आता जिरं टाकू। जिरं टाकल्यानंतर आपण जो चिरलेला लसूण आहे तो टाकायचा आहे। लसूण नंतर आपल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता। आता कांदा जरासा शिजल्यानंतरच आपण टोमॅटो टाकायचा आहे। कांदा आपला क्रिस्पी फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेतलाय टोमॅटो। टोमॅटोला सुद्धा आपण छान नरम होऊ देऊया। आता आपला टोमॅटो सुद्धा नरम झालाय शिजून। आपण चमचाभर हळद टाकूया। हळद टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। आता हे सर्व मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जी उकडून घेतली आहे तुरीची डाळ ती टाकूया। तुरीची डाळ टाकून आपण तिला परतून घेऊया ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। आपण पाणी टाकलंय, आता मीठ टाकूया चवीप्रमाणे। मीठ टाकून झाल्यानंतर आपण डाळीला उकळी यायला देऊया। डाळीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली ही डाळ आता रेडी झाली आहे। गरमागरम भाताबरोबर ही डाळ खूपच छान लागते।